इधर पानी था क्या इधर? अरे उधर का तो जहाँ टेम्पो खड़ी है वहाँ तक। अच्छा, जहाँ टेम्पो खड़ी वहाँ पे था क्या? हाँ। अरे बाप रे। और इधर कितने तक लग रहा था? इधर ये आधा। ये एमएस से भी जो है बोर्ड उधर तक इसके नीचे था क्या? जय शिवराय, मी संदीप नाईक बाबा. फक्त 24/7 हे मिलिटरीने दिलेला शब्द आहे, आर्मीमॅननी तो वापरणार. आणि काही असू द्या, सकाळी जरी माझा पक्ष सोडला असेल मी, पण ह्या पक्षाचा जो माणूस अडकलाय पाण्यामध्ये, तर मला यायला जमलं नाही. कारण का माझ्या भोवती चारी बाजूनी पाणी जमा झालं होतं. त्याचे लाईव्ह मी दाखवलं. आता पाणी कुठं वसरलं तरी अर्ध्यात गाडी आणली आणि त्याला भेटायला मी आलोय. तर तो बोलतो येऊ नको पुढं. ओ कोल्हे, येऊ का? किती पाणी तिथपर्यंत? पुढं हे जे कोल्हे आहेत, आनंद कोल्हे बोलतात ते. या हे तुमची मुलगी आहे ती? बाळा कशी आहे? ओके ना? दिसते का ती? ही आहे आनंद कोल्हे यांची मुलगी. इथं पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि हे आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे टिटवाळ्याचे सचिव आणि आमचे चरणदास गरुड. त्याने भेटायला झाले. मला सकाळपासून फार जीव वर खाली चाललाय बाबा. हा, उंची कमी उंची कमी. ये पुढे चला. केडीएम से 9 मीटरच आहे. हा बरं, घरी पूर्ण फॅमिली तुमच्या? अरे बापरे, हा रस्ता होत नाहीये याची. बरं, आता एवढं पाणी इथं सकाळी किती होतं जेव्हा तुम्ही फोन केला त्यावेळेस? डोक्यात होतं ना. हे आहेत आनंद कोल्हे. बोला. काय बोलणार? केडीएमसी 9 मीटरचा रस्ता बनवून द्यावा. माझ्याबद्दल बिलकुल काय बोलायचं नाहीये. फक्त तुमची समस्या मांडा. काय ते समस्या काहीच नाही. जेवढ्या रूम पाण्यात गेलाय तेवढ्यांना केडीएमसीनी लवकरात लवकर भरपाईची व्यवस्था करावी ना. आणि ज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांचाही पण विचार करावा. नक्कीच. किती रूम पाण्यामध्ये गेलेत रे बाबा? किती रूम पाण्यामध्ये गेलेत? पानी में कितना रूम गया हुआ? हिंदी बोलो, मैं हिंदी बात करूंगा. उर्दू बोलो, उर्दू करूंगा. और इंग्लिश बोलो, इंग्लिश भी करूंगा. 80-90 रूम गए. 80 रूम पानी में गया हुआ है. 80-90 रूम गए. हर एक के घर में पानी घुसा हुआ है. रूम पे इधर सबके गए हैं. तो हर एक ने कुछ वीडियो निकाला है आपके? अभी निकाले होंगे कुछ लोगों का. सबका तो मोबाइल स्विच ऑफ है. अच्छा, लाइट नहीं है क्या? लाइट है क्या? सकाळपासून लाइट नहीं है. अभी सबके घर में पानी है ना. अच्छा, अभी कहाँ पे आ रहे थे आप? मैं इधर पीछे रहते हो क्या? इकडे ना. सगळ्याच्या घरांना पाणी आहे ना. सगळ्यांच्या घरांना पाणी आहे. मुन्नाबाई इंजिनियर आणि प्रशासन. मी वारंवार बोलत असतो, प्रशासनाने 2080 फॉर्म्युला आहे. 2080 फॉर्म्युला म्हणजे प्रशासनाने ऑफिसमध्ये न बसता 80% बाहेर फिरायचे. फक्त 20% जे ऑफिसमध्ये जे असं सह्या बिया घेण्यासाठी त्यासाठी जायचं. अरे बापरे, इथे बघा पुरा पानी घर में गया क्या? घर में पानी है क्या? अरे बाप रे, ये देखा, ही परिस्थिति है. लाइट नहीं है ना दीदी? अभी पानी कम हो गया ना. पहले कितना था? किधर था? उतना तो पानी था. किचन तो ऊपर था. रुको ये देखो पानी वगैरह. अरे बाप रे, पूरा किचन के ऊपर तक पानी है ना. कीर्तन तैर रहा है. ये किसका रूम है? तो उठाओ, करो. अभी क्या करेंगे? अभी कोई तो आएगा नहीं बचाने के लिए. नहीं वो उठाओ, पानी भी नहीं देखते. पानी कम होने दो, देखते. जर अशा परिस्थितीमध्ये लोक राहत असेल. दीदी आपके इधर भी है क्या? अरे बाप रे, थोड़ा ये पे मग्गे से थोड़ा बाहर. नहीं कुछ नहीं. आज भी आएगा पानी, तभी पानी आएगा. उसमें रिकॉर्डिंग आएगा. आप रेंट पे रहते हो क्या? भाड़े पे रहते हो? आगे कोई नहीं ना है क्या? रूम खोला नाहीये. बघा, म्हणजे आता हे रूम बंद करून लोक गेलेली आहेत. कारण का कमरेच्या डोक्याच्या एवढं पाणी होतं. किधर तक पानी था ये? नहीं यहाँ पे बताओ ना. यहाँ पे बच्चे इधर. अच्छा, यहाँ तक मतलब आपके
गले आपके अरे बाप रे बाप। सब बच्चे लोग आप इधर रहते हो तो पढ़ाई बिढ़ाई वगैरह बुक्स है बुक्स के बुक्स सब मिले। कौन से क्लास में रहते हैं? हाँ 6 में 6 क्लास में। माझी जी जनता आहे जी मला फॉलो करते, बाकीच्या पक्षांचा विषय सोडून द्या, जी मला माझं काम बघते, तर मी एक QR कोड माझा व्हायरल करत आहे। तर जी लहान मुलांची जी बुक्स आहेत है की नाही, जी शाळेची बुक्स, हे आप लोग कहाँ रहते इधर ही हो इधर ही? तो आपका बुक्स स्कूल का बुक्स वगैरह, अरे बापरे, हे देवा पांडुरंगा, उचला कोणतरी उचला। म्हणजे ह्या बॅगेची अशी अवस्था आहे तर बुक्सची काय अवस्था असेल। मैं प्रयास करूंगा, ठीक है ना। जनता जनार्दन भगवान वही है, श्री राम भी वही है, सब लोग वही है। तो मैं लोगों से अपील करूंगा कुछ मदद मिले और आपके लिए बहुत कोशिश करूंगा, ठीक है ना, बुक्स मिलाने के लिए। माझी लायकी नाही मी ह्या महाराष्ट्रामध्ये राहण्याची, कारण का ह्या ठिकाणी अशी लोक राहून गेलेत, प्रतिनिधी केलेले, प्रतिनिधित्व करतात, ज्यांना आमदार नगरसेवक सगळ्यांना व्हायचे, पण वेळेला ह्या लोकांना कोणी न्याय देणार नाहीये, मानव धर्म पाळत नाहीये। काय बोलणार आता? अजून पुढे पण आहे का? सगळे समोर बघा, सगळे सकाळपासून आज झाली ना आंघोळ, पाऊस झाला ना। आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एक कल्पना माहिती आहे, सिमेंटचे रोड झाल्यामुळे तुमचं घर डुबले काय? हा, कारण का सिमेंटच्या रोडच्या ठिकाणी मातीचे रोड होते, डांबराचे रोड होते, त्या ठिकाणी पाणी जिरायचं, पण सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले, बिल्डिंग झाल्या, म्हणून तुमचं घर डुबत आहे। आणि अजून भविष्यामध्ये जर हे असं चालू झालं ना, तर तुमचं घर आज गळ्यापर्यंत डुबतंय, उद्या तुमचं घर पूर्ण डुबलं जाणार, ठीक आहे। काय बोलू मी? हे छत्री घ्या, छत्री कोणाची? विषयाचं गांभीर्य बघा काय माहिती काय, मी आता आहे मांडा पश्चिम मध्ये, कुठलं नगर आहे? पाटील नगर हे काय? सिद्धिविनायक नगर, पाटील नगर भी डूब गया ना उधर का? वरती आहे ना? तुम्ही तर वरती गेले ना। हाईट वाढून घेतली ना तुम्ही, पण तुम्हीच हाईट वाढवली, बाकीच्यांनी नाही हाईट वाढवली। म्हणजे ज्याच्याकडे ह्या देशामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे का तोच फक्त जीवित राहणार, ज्याच्याकडे पैसा नाही तो मरणार, बरोबर ना। जिसके पास पैसा है वो जिंदा रहेगा, जिसके पास पैसा नहीं वो मर जाएगा। अजून पाणी खाली नाही झालं, ही खूप बिकट परिस्थिती है। क्या हाल है भाई लोग? पानी खींच रहा है ना। मी लाईव्ह का करतो माहिती का, सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी। बाकीचे व्हिडिओ काढतात, कोण क्रॉप करतात, इकडचा व्हिडिओ काढून तिकडे टाकतात, तिकडचा व्हिडिओ काढून इकडे टाकतात, आणि चांगली परिस्थिती दाखवतात किंवा वाईट परिस्थिती पण दाखवतात। पण हे लाईव्ह करायचं कारण ही आहे, आता मी ह्या चाळीमध्ये घुसतोय, इनके पास बहुत पैसा, इन्होंने हाइट ऊपर कर लिया, इनके पास बहुत पैसा, इन्होंने भी हाइट ऊपर कर लिया। अभी मैं दिखाने वालों, अभी मेरे घुटने तक पानी है, इनके पास पैसा, इन्होंने हाइट ऊपर कर लिया। हाँ, अभी मेरे घुटने तक पानी है। बाबा कोण पकडते मोबाईल? या सगळे या, काय टेन्शन नाही, भिजलीत आहे ना, या काय एवढं काय करते। आता यांचं हाईट वरती गेली म्हणून यांच्या घरात पाणी नाही, पण हे बघा भांडी बिंडी सगळी उडालीत। दादा तुझं पूरा खाली किया ना? हाँ, अभी तो कितना पानी था इधर जब भी शुरू में? इतना पानी गया था। अच्छा इतना उधर, हाँ तो बघ तेरे मार्किंग केलेली आहे। अरे बाप रे, म्हणजे आपके गले तक पानी था। सामान सब आपने हटाया ना आपका भाई? सब बर्बाद हो गया ना। अरे बाप रे, पानी गया। इंसान का हो भाई, इंसान से हो भाईचारा, बने संसार हमारा। सांप भी बैठा है। हाँ साप उंदरा बिंद्रा घरात गेले। ठीक आहे, त्यांचं पण त्यांच्या जागी आपण आलो ना,
आता मी तुम्हाला दाखवतो माझी परिस्थिती काय आहे. माझी परिस्थिती गुडघ्याच्या एवढं बघा, दिसतंय का? हा, गुडघ्यामध्ये माझ्या मांडी किती तक पाणी दादा? हे हसू नको. बघ काय माहिती काय, तुला हसायला येतंय, पण काय माहिती का विषय, आपण यांच्या तकलिफी खूप आहेत, खूप तकलिफी आहेत. आज मांडीपर्यंत पाणी लागले माझ्या. कुठेतरी आपण चुकतोय, निसर्गाची आपण वाट लावून चाललेलो आहे. प्रत्येकाला वाटतं मी माझ्या हे साहेब ना, प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये चांगली घरं घेतलीत, मी उंच गेलोय, मी बिल्डिंगमध्ये राहतो, फलाना ढिमका वगैरे. तर आपण काहीही नाही, आपण मानव निर्मित वास्तव्य दाखवतोय. अरे बापरे, हे देखा, ही अशी परिस्थिती. हे सिलेंडर का बाटला आहे ना? फैमिली सेफ जगह है ना, बच्चे लोग वगैरह, किताबें उनकी किताबें वगैरह भीग गए ना. ठीक है, मैं कुछ करूंगा किताबें के लिए. बाकी तो मैं कुछ कर पाता नहीं हूँ, लेकिन मैं कुछ करूंगा. ठीक है ना. आपने हाइट ऊपर लिया ना, कि आपके घर में पानी है? हाँ ना. ओळखलं का? है ना, हसायला येतं की नाही? कारण का आपले लोग, अपना जो प्रतिनिधि, अपना नेतृत्व, वो फेल हो गया है इस चीज के लिए. बारिश तो आनी चाहिए, वो आई हुई है, वो जितना आनी है उतने आएगी, लेकिन हम लोग उसमें फेल हो गए होंगे. डेवलपमेंट में फेल हो गए, सब में फेल हो गए, बोल नहीं सकते. अभी आज खाने का क्या बंदोबस्त है? चलो, मैं कोशिश करूंगा, मैं बताऊंगा नहीं, लेकिन कोशिश करूंगा मैं. ठीक है, कोशिश करूंगा कुछ ना कुछ. तो त्यांना जेवणाचा बंदोबस्त करायचं आहे लेका हो. मी पार्टी सोडलेली आहे, काय गरज नाही राजकारणाची. हे राजकारण गेलं चुलीत, आणि सत्य परिस्थिती मला तोंड द्यायची ताकद माझ्यामध्ये आहे. हे नीचे कहाँ पे, इधर नीचे इस साइड से ना. हाँ, इधर. अरे बापरे, अरे नाईक बाबा पडला तर लगेच त्याची व्हिडिओ येतील, नाईक बाबा पडला म्हणून. कळलं का? परिस्थिती खूप गंभीर आहे. पाणी थोडं वसरलंय, पण अजून कमी होईल. पण ह्या लोकांचे जेवणाचं पण आपण काहीतरी नियोजन करूया. होत असेल त्यांनी मला संपर्क करा, बघू, ट्राय करू, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मी तर ईश्वर नाहीये, मी अल्ला नाहीये, मी वाहेगुरु नाहीये का जेणेकरून मी सगळ्या समस्या सोडू शकतो. पण त्यातल्या 100% 1% तरी मी कमी हे करू शकतो. माझ्यावर समोर आता आमचे आलेत दिलीप मालोकर. खूप अवघड परिस्थितीमधून आलो. बरं, तुम्ही पडले होते, काय सांगा, काय परिस्थिती? काय हेच पाण्यामुळेच पडलो. कुठे जखम कुठे झाली? इकडे लागले थोडं. अरे बापरे. आणि हे लहान मुलगा बघा येतं काय, रात्रपासून काय हालत आहे याची, विचारा. बघा किती परिस्थिती. उसके बाद घर पे पूरा सामान भरने के चक्कर में पूरा दिन सोया नहीं, पूरा खाया पिया नहीं. ये बुक पूरा बिक गया है. ये बुक्स है क्या? हाँ, कुछ कर नहीं सकते हम लोग ना. कौन सा बुक है वो? अभी कुछ लिखा नहीं, इसका तो पूरा बुक गया, कुछ लिख नहीं पाएंगे. तुम्हारे पास बुक है? हे बघा ते कळते. करू शकत ते लोक. हे बघा, मी स्वतः या परिस्थितीतून गेलेलो आहे. मला माहिती आहे, माझे शाळेतले बुक सुद्धा भिजले होते, तरंगत होते. त्यावेळेस कोणी मदतीला आला नाही. पण ह्या वेळेस आपण आहोत, आणि तुम्ही जनता आहोत. जनतेने डिसाईड करायचंय का ह्या लोकांचा वाली बनायचंय, ह्या लोकांचा मालिक बनायचंय. वाट बघतात ते पाणी कमी व्हायचं. सब लोग यहाँ पे रहते? दीदी आप काम पे गए थे? फिर खाली नहीं होना, पानी काटने होना. चलो, प्रयास करेंगे. खाने का कुछ अरेंजमेंट केलंय इधर कोणी? कुछ नहीं. ठीक है, देखते हैं. वो नीचे सब पानी है क्या? सगळं पानी है? उधर गली में मेरे पूरा गली में पाणी घुसलं घरामध्ये. लाइट लगाओ. नहीं, अरे बाप रे. सब में जितना होगा. स्कूल, बच्चा स्कूल में है क्या? कौन से क्लास में है? 7th. बुक्स किधर है? रखा है ना. दूसरे के घर में
चलो बढ़िया बढ़िया, संभल के रखो, क्योंकि एजुकेशन मोस्ट इम्पोर्टेंट। नेक्स्ट टाइम तुम्हारी फैमिली तुम खुद सोचेंगे यहाँ पे रखनी नहीं है, राइट। एजुकेशन से, एजुकेशन नहीं है हमारे पिताजी की, हमारे दादाजी की, इसके लिए हम लोग ये सिचुएशन में है। पढ़ाई बहुत इंपॉर्टेंट है, और पढ़ाई के लिए बुक से लिए तुम्हारे दोस्तों को पूछो, जहाँ पे किसी का बुक्स खराब हो रहेगा तो मुझे कॉन्टॅक्ट करो, नाईक बाबा। माझा नंबर सगळ्यांना देतो मी, फक्त शाळेसाठी मी स्वतः खर्च करेल। शाळेचे पुस्तकं खराब झाले असतील त्यांना मी देण्याचं मी प्रयत्न नाही, 100% गॅरंटी देतो मी देणार म्हणून देणार। जेवणाचं काम तुमचं आहे, पण मी पूर्ण प्रयत्न करेल। जे काय माझे व्हिडिओ बघत आहेत, लाईव्ह बघत आहेत, आता मी काय बोलू, मला पण खूप इमोशनल झाले, कारण का अन्याय माझ्यावर झालेला आहे आणि तरी मी इथं ग्राउंड लेवलला आहे। मी घरात बसून काही करू शकत नाही, पण ह्या जनतेसाठी भरपूर काय करत होतो। आप लोग सब करूम इधर ही है क्या? सब इधर ही है? ओ दीदी मत निकालो, जितना निकालोगे उतना आएगा। नहीं मत निकालो। हाँ दीदी, आप जितना पानी निकालोगे ना, दीदी बाहर आ जाओ। ये है दीदी की स्माइल। दीदी आपने स्माइल दिया कि नहीं? मतलब जितने लोग है ना, जितने मतलब गरीबी में आते हैं ना, उनके चेहरे में स्माइल रहती है। वो लोग है ना परेशानी से बहुत आगे जाते। बाबा हो, आता थोड्या वेळानंतर मी डिसिजन घेतो काय नाही वगैरे, तर तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही ते। ह्या लोकांचं आपण जेवणाचं काहीतरी आपण बंदोबस्त करायचा प्रयत्न करू, ज्यांना कोणाला ऍड। हा बोला। हा भरले दिसते भरलेलं वगैरे। हे कुठलं नगर आहे? सिद्धिविनायक नगर। सिद्धिविनायक नगर का? काय नाव आपलं काका? नंदू पूर्ण नाव? नंदलाल यादव। अभी एक गाना बोलना है अपना को। इंसान से इंसान को हो भाईचारा, बने संसार हमारा। मतलब यहाँ पे कोई ही, सब लोग इंडियन है, कोई महाराष्ट्रियन, कोई उत्तर भारतीय, कोई कुछ नहीं। मेरे हिसाब से सब इंडियन है। वी आर द इंडियन। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे पहले से। 7वीं पीढ़ी है इधर। 7वीं पीढ़ी है ना? लेकिन 7वीं पीढ़ी इधर हम आया, हम फंस गया। 18 साल हो गया मेरे को आके इधर। फंस गया ना? फंस गया इधर। ये मालूम नहीं था ये नतीजा। अच्छा। हाँ, हमको इधर प्रॉब्लम है, क्या करेगा? आप लोग को छोड़ के नहीं जाऊंगा। नहीं जाने का, टेंशन नहीं, मरेगा जिएगा। हाँ, इधर ही लड़ाई करते रहने की। अरे बाप रे, सबके घर में पानी है में ना? हम लोग का रूम है। कितना? तो बच्चे लोग सब अभी किधर बाहर? अब भी गए, सेफ्टी जगह पे है किधर? अब भी गए है ना? हाँ। बच्चे लोग सब बाहर है। हाँ देखो तिथं वाट बघू राहिलेत। जनता मालक आहे। संविधान काय सांगतंय? जनता मालक। जर जनता मालक असेल आणि हे प्रशासकीय अधिकारी हे नोकर असतील तर ते आपल्या जनतेच्या पैशावरती नोकरगिरी करतात। पण जनता आज पाण्यात आहे आणि नोकर मात्र मजेत आहेत। त्याच्यामुळे नोकरांनी विचार करायचा का जनतेमुळे तुमचा पैसा भेटतोय, तुम्हाला पगार भेटतोय, तर तुम्हाला या जनतेसाठी काय करायचं ते। आणि नेहमी बोलतो नाईक बाबा बोलणार आणि बोलायलाच भाग पडतं। माझ्यावरती पक्षाने कारवाई केली तरी मी बोलणार, कारण का जनताच मालक आहे। आता ही परिस्थिती बघा, ही वाट बघू राहिलेत। हिंदी मराठी दोनों में ना? बड़े हिंदी वाले कौन है बताओ? कंडीशन नहीं ओके ना? हिंदी में क्या करना है मालूम है क्या? फक्त बोलना है कसा है बाबा, काय बोलायचंय? कसा आहेस तू? हिंदी कोण आहे? सभी ना? हा, काय बोलायचंय? हा, तुम्ही हिंदी का? काय बोलायचंय? कसा आहे तू? कसा आहे तू? बोल, कसा आहे तू? हा बस बस बस। प्रत्येक महाराष्ट्रीयन भेटेल ना, त्याला काय बोलायचंय? कसा आहे तू? बरोबर ना? चालेल ना तुम्हाला असं बोलले तर? हा बस बस। हे ना, हे सगळं भांडणं बंद करायचं आपल्याला। हे राजकारणाचे हे नगरसेवकचे इलेक्शन आलेलं आहे। फक्त काय बोलायचंय? बोलत नाही ना, तू कसा आहेस रे, मतलब तू कैसा है ना? बस बोल ना, तू कसा आहेस रे। अरे त्याचे पण वांदे झालेत। मराठी कोण आहेत? हा मराठी आहे ना? आता मी तुला नाही विचारणार तू कसा आहेस, तुम कैसे हो? मी मजेत आहे। हा, ह्या पाण्यामध्ये तुम मजेत आहे, म्हणजे मराठी माणसामध्ये सहन करण्याची क्षमता जास्त आहे। ही परिस्थिती। अच्छा, आप लोगों का रूम वहाँ पे है क्या सर?
तुमच्या इथे ना, ते तुमच्या रूम मध्ये पाणी गेलेले आहे ना. हे थांब रे बाळा, पाय पडला. विषय असा आहे, दिसतं असं सगळ्यांना का इथं कोणी वाचत नाही नैसर्गिक आपत्तीमधून. मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू सर्वच्या सर्व या नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात. त्याच्यामुळं हा जो वाद आहे ना, हा संपवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा. जनतेचे प्रश्न सोडवा, ही जनतेची समस्या आहे. आजच्या घडीला इनको लगा भी रहेगा अरे ये मराठी इसके साथ क्या बात करूं, मेरे तो घर डूब रहा है. लेकिन यहाँ पे जितने भी खड़े लोग हैं ना, कोई मराठी है, कोई उत्तर भारतीय है, कोई साउथ इंडियन है, सब है. लास्ट में क्या आता है, एक ही आती है. नहीं मराठी हमको साथ दिया है ना, मराठी हमको साथ दिया हुआ है. हाँ, साथ दिया है, भूलेगा नहीं. बस ऐसे काल में मराठी लोग साथ देते रहते हैं. मैं आपको लोग को आश्वासन देता हूँ, खाने का तो मैं बता नहीं सकता हूँ, लेकिन मैं जितने भी लोगों, बच्चे लोगों के स्कूल के बुक्स जो भीगे हुए रहेंगे, खराब हुए रहेंगे, तो उसका मैं नियोजन करता हूँ. ठीक है ना. ये आनंद भाई है, ये आपके पास आएंगे और तेवढं बुक्स बघा जरा. जेवणाचं अरेंजमेंट करू, बघू, ट्राय करायचा प्रयत्न करू. लोक हो, मला मेसेज करा, यांच्यासाठी जेवणाची काय अरेंजमेंट करू शकतो वगैरे, त्याचं नियोजन बघा काय असेल ते ट्राय करू, आपण प्रयत्न करू. पुढं मग इकडून जा, कोण निघा तिकडून जा. ही परिस्थिती आहे. दीदी वाइपर एक मॉप लेके, ये कहाँ पे अभी जाएगी, काम नहीं करेगा अभी, ये अभी काम नहीं करेगा. ठीक है ना. बहुत टेंशन है ना सर में, दिमाग में, कैसा जीना है, क्या लाइफ है करके वगैरह. या माऊलीचा चेहरा बघा, किती टेंशन है. ये दीदी स्माइल तो, हंसी तो आ रही है, लेकिन हमारे कर्म में हंसी नहीं, हंसना नहीं है, क्योंकि क्या करे, हंसूंगी या पानी आया तो रोंगी. हाँ, लेकिन लड़ाई करते रहना है. क्या करना, अपना रूम है तो लड़ना पड़ेगा. लढणं है. ठीक आहे. चला, याबाबत मी जरी आज बाहेर पडलो असेल एका पक्षाच्या मधून, पण त्याच पक्षातील लोकांनी मला बोलवलं. आता त्या पक्षांच्या लोकांबरोबर बसतो, यांच्यासाठी मी काय करू शकतो ते आपण करूया. धन्यवाद.